नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वात आधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकनचे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्वात आधी ज्या रेसिपी अपलोड करेन त्या पाहता येतील। तर आज मी तुम्हाला मस्त झणझणीत अशी मिरचीच्या ठेच्यातली मेथीची सुक्की भाजी करून दाखवते। तर त्यासाठी आपल्याला आधी मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे। तर कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, जिरं घातलं, शेंगदाणे घातले, लसूण घातला आणि मिरच्या घातल्या। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे। आणि मस्त हे बघा असं परतून घेतलं एकदम खरपूस। आणि आता माझ्याकडे दगडी खलबत्ता आहे, तर मी त्यामध्येच ओबडधोबड असा ठेचा तयार करून घेणार आहे। तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये पण हे बघा असा ठेचा करून घ्यायचा आहे मिरचीचा। तर आता त्याच कढईमध्ये तेल होतं, त्यामध्येच मी लसूण घातलं, पुन्हा 10 ते 15 पाकळ्या ठेचून। यामध्ये लसणाचं प्रमाण थोडं जास्त आहे भाजीमध्ये, म्हणजे भाजी छानच लागते एकदम। तर लसूण मस्त परतून घेतलं आणि त्यामध्ये मी आपण जो ठेचा तयार केला होता तो घातला, तो देखील मस्त परतून घेतलं। मीठ घातलं चवीप्रमाणे, मीठ अंदाज घेऊन घालायचं कारण की मेथीची क्वांटिटी पण नंतर कमी होते। तर मस्त परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मेथी घातली। मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतली होती आणि मी चिरली नाही मेथी। तर कधीतरी ना अशी न चिरता भाजी करा, खूप चविष्ट होते। तुम्हाला जर चिरायची असेल तर तुम्ही चिरू शकता, पण ह्या ठेच्यातल्या मेथीमध्ये ही अशीच भाजी घालायची, छान होते। आणि मग अर्धा तास आधी ना मुगाची डाळ भिजवून ठेवायची, म्हणजे ती पटकन शिजते। तर वरून मुगाची डाळ घातली आणि चांगली मस्त मिक्स करून घेतली आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तर पाणी वगैरे काही घालायचं नाही, वाफेवरच ही भाजी छान शिजते। मध्ये मध्ये मी एक मिक्स करून घेतलं होतं, म्हणजे खाली लागायला नको। आणि आपली ही ठेच्यातली मेथीची भाजी तयार।